शिव आहे. तिथे दोन्ही पण आहे, शंकराचं पण मंदिर आहे आणि गणपतीचं पण मंदिर आहे. म्हणून शिव आणि शक्ती दोघं मिळाले तर पूर्ण होतं. शिवशक्ती. तुळजापूरला सुद्धा महादेवाचं मंदिर आहे आणि भवानीचं मंदिर आहे. तिथे शिव शक्ती दोघं पण आहे म्हणून ते पूर्ण केलं आहे. कोल्हापूरला सुद्धा महालक्ष्मी आणि महादेवाचं मंदिर आहे, शक्तीचं मंदिर, महादेवाचं मंदिर. तिथे शिवशक्ती दोघं पण आहे म्हणून ते सुद्धा पूर्ण पीठ आहे. पण वणीला जा, तिथे फक्त शक्ती आहे. तिरुमलादेवी आणि शिवचं काही नाही, म्हणजे पुण्याने बसवलेलं आहे, मूळचं नाही म्हणून ते अर्ध पीठ आहे. शिवशक्ती जिथे एकत्र आहे ते पूर्ण पीठ, तीन ठिकाणी पूर्ण आणि जिथे अनिश्चित आहे म्हणून ते अर्ध पीठ. असे 3.5 शक्तीपीठ आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रात. तसं गाव कुठे आहे, प्रत्येक गावागावाला एक भगवती आहे. आपल्या देवघरात सुद्धा देवी आहे आणि गावची देवी सुद्धा साक्षात्कार देणारी, आपल्याला कृपा करणारी आहे. वेळ बदलते बदलतात, नवरात्राच्या दर्शनाला वेळ नाही तर काहीतरी आपल्याला चमत्कार पण दाखवते आणि मग आपण परत करतो. आणि चुकल्यावर कान पकडणार, हात जोडणार, आई आता विसरून करत नाही, तुला विसरत नाही, लोटांना देणार, तर ती सुद्धा आपल्याला अवमधून साक्षात्कार देते. आपल्याला शिक्षा द्यायची, आपल्याला त्रास व्हावा ही तिची भावना नाही, पण आपण तिथे येतं आईला येताना विसरू नये ती लक्षात राहावी याच्यासाठी तिचा हा सगळा खेळ असतो. अजून एक सुंदर भगवतीची कथा तुम्हाला सांगते. पहा, हिरण्याक्षाच्या वंशातला ऋण नावाचा दैत्य बनलेला. त्या ऋण दैत्याचा पुत्र, त्याचं नाव दुर्गम, त्या राक्षसाचं नाव दुर्गम. अतिशय दुष्ट होता. राक्षस यांना भुजंगीला आवडतच नाही. तो दुर्गम नावाचा जो राक्षस होता तो देवतांना त्रास देत होता, देवतांसोबत सारखं युद्ध करायचा. तो दुर्गमाला विचार केला, या राक्षसांना या देवाला दुर्गम बनवण्यासाठी काय करावं लागेल. विचार केला की देवाचा बळ कसा मिळतो, म्हणजे किती यज्ञ होतं. त्याच्यामध्ये मंत्राचा आहुत्या पडल्या की देवाला बळ प्राप्त होतं. म्हणजे लोक खूप यज्ञ करतात, मंत्र उच्चार करतात, मंत्रांच्या माध्यमातून या देवांना शक्ती प्राप्त होते. गुरुदेवाने विचार केला, आपण खूप तपश्चर्या करू आणि वेदांतून जे मंत्र या लोकांना दाखवतात म्हणजे वेदच आपल्याकडे दिले. तर दुर्गम तप केलं, ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला तो बोलला, ब्रह्माने दुर्गमाने तुम्हाला बसत नाही, काय पाहिजे मला सांग. ब्रह्मदेवा मला वेद पाहिजे. आणि ब्रह्मदेवा खरंच वेद देऊन टाकलेला. तो राक्षसी पर्वतीचा होता, त्याला जसे वेद घेतले आणि पृथ्वीवरचे यज्ञात बंद पडले. कारण त्यानं वेद स्वतःकडे घेतले, सगळे मंत्र स्वतःकडे घेतले. तर साधू संत मन देव ब्राह्मण जे मंत्र उच्चार करायचे ना तर ते मंत्रच विसरून गेले. राक्षसाच्या हातात मंत्र पडल्यामुळे त्यांना असा काही प्रभाव केला की सगळे विद्वान लोक मंत्र विसरले. त्यांना गायत्री मंत्र सुद्धा म्हणता येणार, त्यांना छोटे छोटे मंत्र म्हणता येणार, गणपतीची स्तुती करता येणार आणि गणपतीचं गुणगान करता येणार. आणि मंत्र यज्ञ बंद पडले, यज्ञ बंद पडले की देवांना शक्ती प्राप्त होईना, बळ प्राप्त होईना, सगळे देवता दुर्बल झाले. तर दुर्बल नावाच्या राक्षसाने एवढा अन्याय झालेला, ऐका एवढा भयंकर त्यानं अन्याय केला की सर्व देवतांना त्यानं त्रस्त करून ठेवलं. सृष्टी चक्र सगळं बदलून गेलं. वेळेवर पाऊस नाही, ऐकताय ना, कुणाकुणाचं लक्ष नाही, त्यांनी हटवलं. आता लक्ष नाही, हा तुमचं सगळ्यांचं लक्ष आहे. तर तो दुर्गम नावाचा राक्षस सगळ्या देवतांना त्रास देतो, पण त्यांना
अवस्था आहे. धरणी विलीन होत. जीवजंतू मरण पावले. पृथ्वीच्या पोटात असणारे अन्नाचे बीज जळून गेले. आता पहा, आपण गवत पेरतो का? पण गवत उगवत नसतं. वर्षानुवर्ष त्या जमिनीमध्ये ते बीज पडलेलं असतं त्या गवतात. तुम्ही गवत झाडाचा कधी पण पाणी दिलं की ते उगवतं. तुमच्या पोटात ते बीजाचं असतं. तर तसं समृद्धीवरचं तुम्ही पाहू पडल्यावर समृद्धीवरचा जळून खाक झाला. आता माणसं मारायला लागली. माणसं मरू लागली. पाण्यात स्वतःचा जीव वाचवत आणि आई भगवतीची प्रार्थना करू लागली. आई, आम्हाला मंत्र आठवत नाही. आई, आम्हाला तुझी स्तुती करता येईना. पण आई, या पृथ्वीवर मनुष्याची प्रचंड हानी होऊ लागलेली आहे. माणसं मरायला लागली. आई, त्या दुर्गम नावाच्या राक्षसानं त्याच्या सत्तेचा, त्याच्या बलाचा, त्याला मिळालेल्या वरदान आता त्याला दुरुपयोग चालवलाय. आई, माणसं मिळेल तर तुझ्या देवळामध्ये कोण येणार? आई, माणसं नाही राहिले तर तुझा उदो काय कोण करणार? आई, नवरात्रीचं व्रत हे 9 दिवसाचं, पण आता आम्हाला 900 दिवस झाले आहे. आम्ही उपवासी आहोत. खायला अन्न नाही. आई, इथे माणसाला खायला तयार झालेले माप त्या सृष्टीवर चाललेला हाहाकार थांबव. आई, व्याकुळ झालेले, दीन झालेले ते विचारे जीव आईचा धावा करत होते. आई भगवतीचा धावा करतायत. आई भगवती आभा मंडलामध्ये प्रगट झाली. प्रगट झालेल्या भगवतीनं पाहिलंय की तिची लेकरं, त्यांचे चेहरे सुकून गेलेले आहेत. आपण सगळे आईची लेकरं आहोत. दुःखी झालेली ती माय आपल्या लेकरांचं दुःख तिला पाहावं ना. सगळ्यांनी लक्ष द्या. आणि ती मा भगवती या धरतीवर चाललेला हाहाकार पाहून जीव मरू लागले, जीव व्याकुळ झाले हे पाहिलं. आणि माणसांची दयनीय अवस्था पाहून आईच्या डोळ्यातून अश्रुधारा खाली येऊ लागल्या. आईला 100 डोळे तयार झाले. 100. तिने असं रूप धारण केलं की 100 डोळे निर्माण झाले आणि त्या 100 डोळ्यातून पाणी पडायला लागलं. जणू पाऊस पडू लागला, असं पाणी पडायला लागलं. आणि तिला 100 डोळे धारण केले म्हणून तिला शताक्षी हे नाव प्राप्त झालं. बोला शताक्षी माता की जय. 100 डोळे म्हणून शताक्षी ती 100 डोळ्यातून रडते. एवढी रडते, आईला वाईट वाटतंय. एवढी रडली की तिच्या रडण्यानं धरती ओली चुंब झाली. धरती ओली रक्त झाली. धरती ओली झाली पण बीज नाही राहिलं ना. सगळे बियांत जळून गेले होते. आता लोक खाणार काय? आईला बरेच हात होते आणि एका हातात काही हातात भाज्या होत्या, काही हातात कडधान्याचं बीज होतं, काही हातामध्ये फुलं फळं होती. आईनं सांगितलं या भाज्या घ्या, लावा आणि या भाज्या लावा. त्या चांगल्या उगवतीच्या पाण्यामध्ये पोटाला पोट भरला. भाज्या लावल्या. नवरात्रात भेंडी खातात. आईनं दिलेल्या भाज्या आहेत त्या भाज्या लावल्या आणि भरभरून पीक आलं. लोकांनी पोटाला पोटभर खाल्लं. आणि तिच्या लेकरांच्या हातात भाज्या दिली. भाजीला शाप म्हणतात. आणि म्हणून आईला शाकंभरी हे नाव प्राप्त झाले. बोला शाकंभरी माता की जय. शाकंभरी तिला नाव प्राप्त झालं. आता ती शाकंभरी रूपामध्ये तिच्या सगळ्या लेकरांना खाऊ घालते. आपण तिची लेकरं. आपल्या घरात अन्नधान्य पुरवणारी शाकंभरी आहे. तुम्ही म्हणत असाल मी शेतात गेलो, नांगरलं, ज्वारी पेरली, गहू पेरला, मग चांगलं पीक आलं, पोते भरले, मग खायला भेटलं, बाजाराला गेलो, भेंडी आणली, भोपळा आणला, दोडका आणला, हे असं म्हणताय तुम्ही. पण हे शाकंभरीनं आपल्याला दिलेलं आहे. शाकंभरी आपल्या सगळ्यांच्या पोटाचा प्रश्न मिटवते. आता तीच शाकंभरी, तीच मा या दुर्गम नावाच्या राक्षसासोबत अशी लढली. असं तिनं युद्ध केलं. 100 वर्ष त्यानं जे लोकांना त्रास दिला ना, तेवढा प्रतिशोध आई भगवतीनं घेतला. त्या दुर्गम राक्षसाच्या सोबत ती प्रचंड युद्ध करू लागली. महाभयंकर युद्ध मा जगदंबा करते. त्या युद्धामध्ये दुर्गम रामाच्या राक्षसाला असं फिरून आई भगवतीनं असं त्याला मारलं. दुर्गमाचा अंत झाला आणि दुर्गम
आई भगवतीनं मारला म्हणून तिला दुर्गा नाव प्राप्त झालं. बोला दुर्गा मैया की जय. म्हणून तिला म्हणतात दुर्गी, दुर्घट भारी तुझं बी ना संसारी. दुर्गम नावाचा राक्षस तिनं मारल्या कारणानं मा भगवती दुर्गा झाली. जागो जगदंबे जगदंबे जय जय जगदंबे जय जय जगदंबे जगदंबे जय झाकी घेऊन या. भक्तांसाठी भक्तांच्या हाकेला ओ देत आई भगवती कधी काली होते तर कधी कात्यायनी होते आणि प्रत्येक रूपामध्ये तिच्या लेकरांचं ती रक्षण करते. आई भगवतीनं दुष्टांना दंड देण्यासाठी भयंकर भयंकर अशी रूप धारण केली. महिषासुर नावाचा महाभयंकर राक्षस ज्याला स्वतःच्या बलाचा प्रचंड मोठा गर्व झालेला होता आणि तो महिषासुर नावाचा राक्षस स्त्रीला सामान्य समजत होता. स्त्री अबला आहे, ती मला काय मारणार. ब्रह्मदेवाकडनं वरदान घेतलं होतं, त्यानं मला स्त्रीच्या हातानं मरण यावं. सुंदर रूप धारण करून मा भगवती जेव्हा त्याच्यासोबत युद्ध करायला तयार झाली तो भगवतीला म्हणतो माझी अर्धांगिनी हो. आई म्हटली अगोदर माझ्यासोबत युद्ध कर, युद्धात मला हरव मग मी तुझी पत्नी होईल. आणि आई भगवती सोबत तो महिषासुर महाभयंकर युद्ध कसं करतोय ते आपण पाहणार आहोत. आई भगवतीचं रूप महाभयंकर. काली काली महाकाली, काली काली महाकाली, काली काली अमावस की रात में, काली काली अमावस की रात में, काली निकली अंधेरों के
की रात में निकली बात रात में गाड़ी निकली